विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। टी पात्रता परीक्षा या सेशन अंतर्गत आपण प्रेरणा म्हणजे काय याचा भाग 1 पाहिलेला आहे। तर आज आपण भाग 2 पाहणार आहोत। प्रेरणेविषयी वेगवेगळे घटकांविषयी आपण चर्चा याच्यामध्ये करणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेरणेची व्याख्या, प्रेरणेची वैशिष्ट्ये, प्रेरणा चक्र आणि प्रेरणेच्या लिंडस्ले, गुरुथ्री आणि कोम्स आणि स्निग यांच्या व्याख्या एवढं पाहिलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेरणा आणि त्या संबंधित कल्पना, प्रेरक शक्तींचे वर्गीकरण याविषयी माहिती पाहणार आहोत। आणि यामध्ये प्रेरक शक्तीच्या वर्गीकरणामध्ये देखील वेगवेगळे जे घटक आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रेरणा म्हणजे काय या भाग 2 मध्ये काय सांगितलेलं आहे पहा। दिसते तुम्हाला स्लाईडवरती प्रेरणा आणि संबंधित कल्पना याविषयीची आहे। आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना दिल्या आहेत। गरज म्हणजेच नीड, गरज म्हणजे काय एखादी कमतरता आपल्याला भासते, कमतरता भासते। उदाहरण काय दिले, आपल्या आजूबाजूचे तापमान विशिष्ट पातळीच्या खाली उतरले की आपल्याला थंडी वाजते। म्हणजेच आपण काय म्हणतो, थंडी वाजायला लागली की आपण तो स्वेटर घालायचं, गरम कपडे घालायचे, ऊब मिळवली पाहिजे आपल्या शरीराला। म्हणजे ही प्रेरणा आहे आपली, काहीतरी उणीव आपल्यामध्ये आपल्याला दिसली आहे। दुसरं आहे उणीव म्हणजे कमतरता। आता इथे गरज भासली आहे आणि इथं कमतरता आहे, गरजेची नकारात्मक बाजू म्हणजे उणीव आहे। आणि तिसरा मुद्दा आहे ऊर्जा, कृतीमागील बाह्यशक्ती। एखादी कृती करण्यामागं कुठली आपली शक्ती असते की एखादी ड्राईव्ह फोर्स म्हणतो आपण त्याला आपल्याला हे बघा, ड्राईव्हचा अर्थ कुठं आपण गाडी चालताना ड्रायव्हिंग करतो तसं, मग तसंच पद्धतीने एखादी अशी कृतीमागील बाह्यशक्ती असते त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते। चौथा आहे उर्मी, कृतीमागील आंतरिक शक्ती, आतून आपल्याला असं वाटतं काहीतरी करावं। त्यानंतर आहे प्रेरणा, वर्तनाला चालना देणारी शक्ती, ध्येय उद्दिष्ट साध्य करायची गोष्ट, गोल। त्यानंतर प्रेरण, मोटिवेशन, मनाच्या अवस्थेतून उत्पन्न झालेल्या शक्तीमुळे कार्यप्रवणता निर्माण होते। प्रेरण म्हणजे कार्यप्रवणतेची अवस्था, काहीतरी प्रेरण जर असेल ना तर आपण आणखी चांगल्या पद्धतीने काम हे करतो। आणि 8वा आहे प्रलोभनं, ध्येय प्राप्तीसाठी मदत करणारी बाजू। या प्रेरणेसंबंधित कल्पना सांगितलेल्या आहेत 8: गरज, उणीव, ऊर्जा, उर्मी, प्रेरणा, ध्येय उद्दिष्ट, प्रेरण आणि प्रलोभने। यावर देखील प्रश्न हे विचारले गेलेले आहेत। पुढचा बघा मुद्दा प्रेरक शक्तीचं वर्गीकरण। आता मानवाचं वर्तन कसं आहे, प्रेरणाच्या दृष्टीत आहे। प्रेरणा असेल तर मानव चांगल्या प्रकारे वर्तन करतो। मग हे प्रेरणा जे आहेत 3 प्रकारच्या प्रेरणा सांगितलेल्या आहेत। शारीरिक किंवा जैविक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा आणि सामाजिक प्रेरणा। आता याचं वर्गीकरण आहे ना, वर्गीकरणावर प्रश्न हे विचारले गेलेले आहेत। 3 आहेत, शारीरिक किंवा जैविक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा आणि सामाजिक प्रेरणा। आता याच्यामध्ये पुन्हा काय वर्गीकरण केले ते पण आपण पाहणार आहोत। पुढे बघा आता शारीरिक प्रेरणा। शारीरिक प्रेरणा म्हणजेच काय, काही प्रेरणा ह्या आपल्या जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात। म्हणजे कुठलाही प्राणी जो आहे, मनुष्य हा प्राणीच आहे, तहान, भूक, झोप यासारख्या नैसर्गिक गरजा जर त्याच्या भागल्या नाही तर तो जिवंत राहू शकत नाही। भूक म्हणजेच काय, भूक लागते आपण काहीतरी संतुलित आहार घेतोय, अन्न खातोय, आपली जी काही पेशींची झालेली झीज येते भरून काढतोय, शरीराची वाढ होती, आपल्या हालचाल होतात, चयापचय होते। काही वेळेस आपल्याला अत्यंत जास्त अन्नाची गरज असते, जास्त काम केल्यानंतर पोटामध्ये हालचाल सुरू होईल, स्नायूंची आपल्याला भुकेची जाणीव होते। अशा वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला अन्न ग्रहण केल्यानंतर साखर मिळते आणि साखर मिळाल्यानंतर आपण आणखी ऊर्जेने काम करतो। ही शारीरिक प्रेरणा आहे। काही लोकांना सवयी आहेत, वेगवेगळ्या सवयी म्हणजे काही वाईट सवयी आहेत, मद्यपान करणं, तंबाखू खाणं, सिगारेट ओढणं, बिडी ओढणं, पान खाणं। या सवयी आहेत ना मूलभूत शारीरिक गरजा नाहीत, पण जर याची खूप जर सवय लागली ना एखाद्या व्यक्तीला त्याचं गरजेत रूपांतर होऊन जातं आणि अक्षरशः माणूस ती जर गोष्ट नाही मिळेल तर फार तगमग त्या जीवाची होत असते। म्हणजे आपण खूप उन्हातून आलो, आपल्याला खूप तहान लागली, त्यास आपल्याला पाण्यासाठी कशी तगमग होती तशी या व्यसनी माणसांची तगमग ही होत असते। दुसरा मुद्दा आहे तहान। जर आपल्या शरीरातलं पाण्याचे प्रमाण कमी झाले की आपल्याला तहान लागते, घसा कोरडा पडतो। म्हणजे आपली भूक लागणे कशी नैसर्गिक प्रक्रिया, तहान लागणे ही सुद्धा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ही एक शारीरिक काय म्हणतो आपण प्रेरणा किंवा जैविक प्रेरणा आहे। पहिलं भूक, दुसरं पहिलं तहान, तिसरं आहे उत्सर्जन। उत्सर्जन म्हणजेच काय, आपण जे काही दिवसभर अन्न खातोय, पाणी पितोय, याचं शरीराला उपयोगी द्रव्य रक्तामध्ये शोषले जातात आणि निरुपयोगी द्रव्य जी आहेत ना ती आपल्याला घाम येतो, आपण वेगवेगळ्या शारीरिक क्रिया, घाम,
मूत्र असेल, आणखी वेगळ्या क्रिया असतील, शुचिर्भूतच्या क्रिया सकाळच्या, त्या सगळ्या क्रियांच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर उत्सर्जन हे टाकतो. अगदी आपण श्वास ज्यावेळेस घेतो ना, श्वास घेत असताना आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. म्हणजे तसेच ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वेळच्या वेळेवर होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे उत्सर्जन जर उत्सर्जनाची आपल्याला जर भावना निर्माण झाली, आपल्याला वॉशरूमला जायचं तर आपण लगेच आपल्याला जावंसं वाटतं. जर नाही गेलो खूप वेळ तर आपल्या याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होते. ही देखील एक शारीरिक आणि जैविक प्रेरणा आहे. त्यानंतर तापमान नियंत्रण, म्हणजे बाह्य वातावरणातलं तापमान खूप बदलत राहिलं ना तर काय होतं पहा, शरीरातलं तापमान, बाह्य वातावरणातलं तापमान सतत बदलत असताना देखील शरीरातील तापमान हे कायम ठेवलं जातं. म्हणजे याची वस्त्र आणि निवाऱ्याची गरज ही निर्माण होते. म्हणजे तापमान नियंत्रण जे आहे, हे तापमान नियंत्रण हे म्हणजे शरीराचे तापमान आणि वातावरणाचे तापमान यातला आपण समतोल ठेवतो. म्हणजेच बाहेरील वातावरण काय करतो, आपण जर खूप थंडी असेल बाहेर तर मग आपण त्या वातावरणाशी जमवून घेण्यासाठी काय करतो, उबदार कपडे, स्वेटर, त्याच्यानंतर सुती कपडे कमी जास्त प्रमाणामध्ये असे हिवाळ्या, उन्हाळा, पावसाळा या ऋतूनुसार बाहेरचं तापमान आपल्या शरीराशी मॅच करण्यासाठी आपण त्या पद्धतीने कपडे परिधान करत असतो. त्यानंतर विश्रांती किंवा झोप, शरीराची जी झीज आहे ती झीज भरून काढण्यासाठी आपण काय करतो, थकवा येतो आपल्याला, त्यात आपण थकतो, त्यात आपल्याला विश्रांती आणि झोपेची अत्यंत गरज ही असते. त्यानंतर एक कामप्रेरणा, कामप्रेरणेसंदर्भामध्ये फ्राईड जे आहेत, फ्राईड याच्यावर प्रश्न पण विचारला गेला आहे. फ्राईड जे मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्राईड यांनी असं म्हणलं की मानवाच्या सगळ्या वर्तनाच्या केंद्रस्थानी कामप्रेरणा ही गरज आहे, इतकं त्यांनी कामप्रेरणेला महत्त्व दिलं आहे. सिगमंड फ्राईड हे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी असं म्हटलं की जन्मतः ही गरज बीजरूपाने असते. फक्त मुलं वयात आल्यानंतर आपल्या शरीरातल्या ज्या काही इंटरनल ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्स कार्यरत होतात आणि त्याला म्हणतो आपण अंतस्थ ग्रंथी या कार्यरत होतात आणि त्याचं त्या ग्रंथीतून स्राव स्रवल्यामुळे काय होतं, आपण त्या कामप्रेरणेच्या अधीन होत असतो. सगळ्या प्राण्यांच्या बाबतीमध्ये ही गरज ही असते आणि ही गरज भागणे देखील आवश्यक आहे. आणि त्याचमुळे कामतृप्तीसाठी समाजमान्य जो मार्ग आहे तो लग्न करणे किंवा विवाहाच्या बंधनात अडकणे हा एक मार्ग आहे. हे झाले इथपर्यंत जैविक प्रेरणा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे संपादित गरज. मग संपादित गरजेमध्ये काय सांगितलेलं आहे, संपादित गरजेमध्ये असं सांगितले की शारीरिक गरजांच्या प्रमाणेच माणसाच्या संपादित गरजा भागणं देखील खूप महत्त्वाचं असतं. या ज्या गरजा आहेत त्या आपल्या सोशल कॉन्टॅक्टमधून आलेल्या असतात आणि स्वतःची जी काही जाणीव आहे त्या जाणीवेतून आपण तिथं जाणीवपूर्वक त्या गोष्टी करतो, म्हणजे संपादित करतो. उदाहरणार्थ आपण शिक्षकी पेशामध्ये असेल तर जाणीवपूर्वक व्यवस्थित कपडे घालणे, व्यवस्थित एखाद्या ठिकाणी मिटिंगला गेलो एखाद्या सेक्टरमध्ये तर तिथं शिष्टाचार ज्या पाळणे, शिष्टाचाराच्या सवयी, जेवताना टेबलवरचे मॅनर्स पाळणे, हे अशा गोष्टी तिथे करतो. आला इथपर्यंत लक्षामध्ये शारीरिक आणि जैविक प्रेरणेमध्ये काय काय आहे. भूक, तहान, हे बघा इथे दिले, भूक, तहान, उत्सर्जन, तापमान नियंत्रण, विश्रांती, झोप आणि कामप्रेरणा या शारीरिक किंवा जैविक प्रेरणा सांगितलेल्या आहेत. आता पुढचा मुद्दा आपण इथं पाहणार आहोत तो आहे व्यक्तिगत प्रेरणा. म्हणजे व्यक्ती स्वतःच्या सवयी, स्वतःच्या भावना, स्वतःच्या इच्छा आकांक्षा यांच्यामुळे देखील त्याच्या वर्तनाला विशिष्ट वळण हे मिळतं. आणि त्या अनुषंगाने ज्या काही प्रमुख जे आहेत प्रमुख व्यक्तिगत प्रेरणा किंवा वैयक्तिक प्रेरणा आपण त्याला म्हणतो, त्या खालीलप्रमाणे सांगितलेल्या आहेत. म्हणजे जीवन जगण्यासाठी जशा काही शारीरिक प्रेरणा आपल्याला आवश्यक असतात त्याच पद्धतीने व्यक्तिगत गरजा ज्या आहेत त्या गरजा देखील आपल्याला स्वतःच्या जाणीवेतून त्या आपल्या निर्माण ह्या होत असतात, स्वतःच्या सवयीतून त्या निर्माण होतात. पहिलं त्यातलं आहे जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजेच काय इथं सांगितलेलं आहे, पहिलं काय सांगितलेलं आहे, जिज्ञासा इथं काय म्हटलेलं आहे की आपलं लहान मुलांमध्ये खूप ही गोष्ट असते बघा, आसपासच्या वस्तूंचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला, एखादी खेळणं उचलायचं आहे, एखादी वस्तूची चव घ्यायची, वास घ्यायची, तोंडात घालायचं, असे अनेक वर्तन मुलं करतात. जिज्ञासा ही आपल्याला लहान वय झाल्यानंतर जसं आपण किशोरावस्थेमध्ये, कुमारावस्थेमध्ये जातो, प्रौढावस्थेमध्ये सुद्धा दिसून येते. मानवाचं जे काही विविध क्षेत्रामध्ये जे काही प्रगती केली मानवाने ती क्युरिओसिटीमुळेच केलेली आहे. म्हणून गरज ही शोधांची जननी म्हटलं तर जिज्ञासा ही शोधांची जननी असं म्हटलं जातं. दुसरा मुद्दा आहे हालचाल किंवा कृती. मग हालचाल किंवा कृतीमध्ये काय सांगितले बघा, व्यक्तीला सतत काहीतरी करावं असं वाटणं हे एक असं उत्स्फूर्त किंवा उत्साहाचं लक्षण आहे. लहान मुलं तर खूप चंचल राहते, काही ना काही करत असतात. मग या कृतीमधून ते वेगवेगळ्या गोष्टी करत राहतात कंटिन्यू. आणि या अनुषंगाने माणसांना किंवा मनुष्य प्राण्याला किंवा इतर प्राण्यांना असं एका ठिकाणी बसणं आवडत नाही, त्यांना काहीसे करावं असं वाटतं. ही व्यक्तिगत प्रेरणा आहे. म्हणजे ही व्यक्ती परत बदलते, काहींना जास्त काहीतरी वेगळं करावं असं वाटतं, काहींना काहीच नाही करावं असं वाटतं, ओके म्हणतात ते.
काही काही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचं भागून जातं. तिसरं आहे पुनरावृत्ती. म्हणजे एकदा एखादी गोष्ट केली तर पुन्हा 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 आपल्याला करावीशी वाटते. उदाहरणार्थ लहान घरातलं मुले छोटंसं चालायला लागलेलं आहे, एक पाऊल टाकले पुन्हा पडले, दुसरं पाऊल टाकले पुन्हा पडले, तरी पण ते काय करतं मूल चालण्याचा प्रयत्न पडत 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 चालण्याचा वारंवार प्रयत्न हे करत असतं. अशा पद्धतीने पुनरावृत्ती आहे ही देखील एक व्यक्तिगत प्रेरणा आहे. आपण सुद्धा काही काही गोष्टींची पुनरावृत्ती करून करून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सरावाने ती एखादी गोष्ट ही चांगल्या पद्धतीने करत असतो. झालं पुनरावृत्तीनंतर यश अपयश आहे. ज्या कृतीमध्ये कुठल्याही बालकाला, विद्यार्थ्याला, व्यक्तीला यश मिळतं, सक्सेस मिळतं, ती कृती आपण पुन्हा पुन्हा करण्याची कोणत्याही व्यक्तीची प्रवृत्ती असते. आणि या अशा काही गोष्टी असतात घेताना आपल्याला फेल्युअर येतं, अपयश येतं, त्या गोष्टी आपण टाळण्याचा कला असतो. ही देखील व्यक्तिगत प्रेरणा आपल्याला मिळते. अपयशातून आपण चुकीच्या गोष्टी टाळतो, त्या गोष्टी पुन्हा करत नाही. यशामधून आपण पॉझिटिव्ह गोष्टी स्वीकारतो त्या करतो, त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. पाचवा आहे आकांक्षा व जीवन ध्येय. याच्यामध्ये बघा मुलं जशी वाढत जातात तसे मुलांमध्ये वेगवेगळे दुर्गुणसुद्धा वाढतात. त्याच्यानंतर काही क्षमता, काही स्वभाव त्यांचे पक्के होतात. तर अशा वेळेस सभोवतालच्या जे काही भोवताली आपलं जग आहे त्या जगाविषयी सुद्धा त्यांच्या काहीतरी भावना या तयार होत असतात. या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून ती मुलं स्वतःच्या जीवनाविषयीची काहीतरी गोल अचीव करायसाठी ठरवत असतात आणि साध्य करण्यासाठी ते काय करतात, धडपड करतात, प्रयत्न करतात. याच्यामागं सुद्धा ही प्रेरणा असते. त्यानंतर अभिरुची आणि वृत्ती. मग याच्यात काय म्हटलं, जीवन आपण ज्यावेळेस जगत असतो त्यावेळेस अनेक आपल्या आवडीनिवडी असतात. त्या आवडीनिवडी आपल्या एकदम पक्क्या होऊन जातात आणि त्या आवडीनिवडीमधूनच आपण अभिवृत्ती एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा कल आपला बनत जातो. म्हणजेच काय एखाद्याला भाषणाची आवड असेल किंवा एखाद्याला गाण्याची आवड असेल, म्हणजे अभिरुची म्हणजेच काय आवडीमधून त्या गोष्टीचा तसा दृष्टिकोन हा बनत जातो. म्हणजेच काय आवडीनिवडी आणि वृत्ती ह्या काय त्या वर्तनाला एक विशिष्ट प्रकारे चांगल्या मार्गावर विशिष्ट दिशेने चालना देण्याचा प्रयत्न हा करत असतात. त्यानंतर प्रतिष्ठा आणि संपादन. म्हणजे याचं असं आहे की प्रतिष्ठा संपादनमध्ये काय सांगितलं की प्रत्येक कुठल्याही व्यक्तीला, जर अगदी लहान मुलं असेल किंवा शाळेत जाणारं बालक असेल, कॉलेजला मुलगा असेल, तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचं काहीतरी असतो, अस्मिता असते आणि ती अस्मिता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रत्येकजण काय करतो, प्रयत्न करतो. आणि त्याच पद्धतीने ही प्रतिष्ठा किंवा सत्तेचे संपादन ही जी व्यक्तीची गोष्ट आहे, या गोष्टीमुळे काय होतं, या प्रेरणेमुळे व्यक्तीच्या वर्तनाला विशिष्ट दिशा ही लागत असते. पुढचा मुद्दा आहे सामाजिक प्रेरणा, सोशल. त्याला म्हणतो आपण सामाजिक प्रेरणा किंवा सामाजिक गरज. मग सामाजिक गरजेच्या आधी आपण याच्यावर प्रश्न बघू, व्यक्तिगत प्रेरणा काय विचारले. बघा खाली काय प्रश्न आहे, हा TETमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. खाली दिलेल्या प्रेरणामध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? विश्रांती व झोप, काम, तापमान नियंत्रण की कृती? आता उत्तर अगदी सोपं आहे. सांगा बरं काय उत्तर असेल. याचं उत्तर आहे कृती हे उत्तर आहे. कारण विश्रांती आणि झोप, काम आणि तापमान नियंत्रण ह्या कोणत्या प्रेरणा आहेत, तर ह्या शारीरिक प्रेरणा किंवा जैविक प्रेरणा सांगितलेल्या आहेत. आणि व्यक्तिगतमध्ये काय सांगितलं प्रेरणेमध्ये, आता बघा व्यक्तिगत प्रेरणेचं आपण पुढची मागची स्लाईड पुन्हा एकदा पाहूया. काय सांगितले, जिज्ञासा, हालचाल, कृती, पुनरावृत्ती, यश अपयश, आकांक्षा, जीवन ध्येय, अभिरुची अभिवृत्ती, प्रतिष्ठा व सत्ता संपादन. याच्यावर कुठल्याही याच्यावर प्रश्न येऊ शकतो. शारीरिक प्रेरणेमध्ये काय सांगितले, भूक, तहान, उत्सर्जन, तापमान नियंत्रण, विश्रांती, झोप, काम, वासना आणि अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढचा मुद्दा बघा आता सामाजिक प्रेरणा. सामाजिक प्रेरणामध्ये काय आहे, या सामाजिक प्रेरणा ज्या असतात त्या बऱ्याचशा करून आपण स्वतः मिळवलेल्या असतात. आणि माणूस जे आहे तो मनुष्य प्राणी अनेक वेगळ्या अनेकविध वर्तनांच्या मागे त्याचं वर्तन जे असतं ते वेगळ्या प्रकारे वेगळं असतं. त्या वर्तनाच्या मागे सामाजिक प्रेरणा ही दिसून येत असते. याचे दोन भाग आहेत, सहवास विषयक आणि प्रतिष्ठा विषयक. तर सहवास, मनुष्य समाजशील प्राणी, त्याला एकमेकांचा सहवास हवा असं वाटतो. त्याला सामाजिक जीवन जगण्याची ओढ अनेक कारणामुळे होतं. म्हणजेच काय, इमोशनली त्याला बॅलन्स कुठेतरी वाटतं. त्याला आपण भावनिक सुरक्षितता, सहवास विषयक प्रेरणेमध्ये बघा काय दिले, भावनिक सुरक्षितता हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. भावनिक सुरक्षितता, माणसाला खूप असं एकलकोंड झालं ना तर कोणाचा तरी आधार असं वाटतो. सुखाच्या प्रसंगी माणसाला माणूस हवं आहे, दुःखाच्या प्रसंगी माणसाला मनुष्य तरी हवं आहे. म्हणजेच आपल्या आजूबाजूचे घरातले मेंबर्स असतील, आईवडील असतील, आपले रिलेटिव्ह असतील, आपले मित्रमैत्रिणी असतील, आपले शेजारी असतील, या प्रत्येकाचा आधार आपल्याला हवा असं वाटतो. याला म्हणतात भावनिक सुरक्षितता विषयक सहवास विषयक प्रेरणा आहे. यांच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. दुसरा मुद्दा आहे आपुलकी आणि स्वीकृती. माणसाला फक्त इथं भावनिक सुरक्षिततेमध्ये आधार लागतो, पण आधाराचीच गरज नाही माणसाला, तर माणसाला आपुलकी, प्रेमाची गरज आहे. कोणतरी आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे, त्यांच्या समूहात आपल्याला सामील करून घेतलं पाहिजे. समूहाने त्यांना अंतर किंवा त्यांना असं वेगळं टाकलं नाही पाहिजे, वाळीमध्ये टाकलं नाही पाहिजे. ही जी गोष्ट आहे याला आपुलकी किंवा आपण काय म्हणतो त्याला
स्वीकृती असं त्याला म्हणतो आपण तिथं, म्हणजे आपुलकी अशा पद्धतीने केलेलं आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे लैंगिक सहवास. लैंगिक सहवास म्हणजेच काय आहे, कुटुंब संस्था जी आहे ती मगाशी म्हटले मी कामप्रेरणा या गोष्टीमुळं आपलं लग्न होतं, विवाह बंधनात आपण अडकतो आणि कुटुंब संस्था तयार होते. मग कुटुंब संस्था ही या प्रेरणेला धरलेली असते. हे लैंगिक सहवास जे असतात त्याला ते कौटुंबिक स्थैर्यासाठी अत्यंत आवश्यक तिथे सांगितले गेलेले आहेत. म्हणजे सहवासविषयक गरजामध्ये आपण 3 गरजा पाहिल्या: भावनिक सुरक्षितता, आपुलकी व स्वीकृती आणि लैंगिक सहवास. या इतके मुद्दे आपण तिथं पाहिलेले आहेत. आणखी याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत की परावलंबित्व, म्हणजे आपण बघतो एका विशिष्ट वयानंतर म्हातारी माणसं दुसऱ्यावर अवलंबून असतात आणि एका विशिष्ट वयामध्ये लहान मुलंसुद्धा त्यांच्या पॅरेंट्सवर अवलंबून असतात. स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना इतरांची गरजही भासते. याला म्हणतात परावलंबित्व. ही देखील सामाजिक सहवासविषयक गरज आहे. आणखी एक आहे जोडीदार, आपल्याला पार्टनर कसा आहे तेच लैंगिक सहवासाचं उदाहरण आहे. प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट वयानंतर कामवासना पूर्ण करण्यासाठी त्याला एक भिन्नलिंगी जोडीदार हा हवा असतो. दुसरा त्याच्यानंतर मूल्य, प्रत्येक व्यक्तीचं जीवन जगत असताना एक विशिष्ट तत्त्वज्ञान असतं आणि ते तत्त्वज्ञान त्या व्यक्तीच्या जीवनविषयक जीवनात त्याला काय काय अनुभव आलेले आहेत, चांगले वाईट, त्यातून त्याचं तत्त्वज्ञान हे तयार होत असतं. आणि मग या जीवनातील जपण्याची जी काही मूल्य आहेत ते मूल्य ही तत्त्वज्ञानामध्ये असतात. म्हणजेच काय, दानशूरपणा असेल, एकमेकांविषयी प्रेम भावना असेल, प्रामाणिकपणा असेल, सहनशीलता असेल, त्यानंतर आहे एखाद्याला क्षमा करण्याची भावना असेल, त्यानंतर दुर्बल व्यक्तींवर परोपकार करण्याची भावना असेल, भूतदया असेल, अशा अनेक गोष्टी मूल्यांमध्ये येतात. त्यानंतर आहे सामाजिक मान्यता. समाजामध्ये स्वतःला स्थान मिळावे म्हणून आपण काय करतो, व्यक्तीची धडपडी चालू असते. मग मान मिळावा, कीर्ती मिळावी, कुणी आपलं कौतुक करावं, वा किती छान म्हणावं, यासाठी व्यक्ती प्रयत्नही करत असते. ही सहवासविषयक गरज आहे. मग त्याच्यावर प्रश्न कसा आहे, प्रेरणा. सहवासविषयक प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचा घटक आहे? शारीरिक, व्यक्तिगत, सामाजिक की वरील सर्व? आता याचं उत्तर अतिशय सोपं आहे. सहवासविषयक प्रेरणा ही कशाचा घटक आहे? तर सहवासविषयक प्रेरणा ही सामाजिक प्रेरणेचा घटक इथं सांगितला गेलेला आहे. कारण सामाजिक प्रेरणेमध्ये 2 मुद्दे सांगितलेले आहेत: सहवासविषयक गरज आणि प्रेरणा, आणि प्रतिष्ठाविषयक गरज किंवा प्रतिष्ठाविषयक प्रेरणा ही देखील इथं सांगितली गेलेली आहे. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न इथे पाहणार आहोत. बघूया आता पुढचा प्रश्न काय सांगितला आहे, तो काय आहे तो दिलेला. आता प्रतिष्ठाविषयक प्रेरणेच्याविषयी माहिती घेऊया. आता प्रतिष्ठा म्हणजेच काय, इथं आपल्याला काही सामाजिक गरजा या कशा असतात समाजामध्ये, आपली पत, अब्रू, मानपान, प्रतिष्ठा याच्याशी निगडीत असतात. काही लोकांमध्ये खूप त्या गोष्टी असतात. मग याची प्रतिष्ठेविषयक गरजेचं उदाहरण काय आहे बघा, इथं श्रेष्ठत्व. श्रेष्ठत्व म्हणजे काय, वर्चस्व. समाजामध्ये इतरांवर सत्ता गाजवावीशी वाटते आपल्याला आणि आपलंच प्रस्ताव असावं असं वाटतं. म्हणजे श्रीमंत माणूस स्वतःच्या श्रीमंतीचा मोठेपणा मिळवतो. जर एखादा ताकदवान माणूस असेल, त्याच्याकडे खूप मोठी ताकद असेल, मनुष्यबळ जास्त असेल, तर त्याचं प्रदर्शन करतो. आता बघा निवडणुकांच्या वेळेस लोक कसे श्रीमंतीचं प्रदर्शन, माणसांचं प्रदर्शन, जी गोष्ट आपल्याकडे आहे ना त्या गोष्टीचं आपण भांडवल करून दुसऱ्यावर सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. एखादी सुंदर स्त्री असेल तिच्या सौंदर्याचं, एखादी बुद्धिमान व्यक्ती असेल त्याच्या बुद्धिमत्तेचं, एखादा कलाकार असेल त्याच्या कलेचं भांडवल करून इतरांवर काय करतो, श्रेष्ठत्व किंवा वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. मग याच्यातून काय होतं, या श्रेष्ठत्वामधून किंवा वर्चस्वामधून काय होतं, वेगवेगळ्या वर्चस्व प्रेरणेचा आविष्कार हा दिसून येत असतं. त्यानंतरचा मुद्दा आहे मान्यता. आपण असं कोणीतरी आहोत ही आपल्याला दुसऱ्यांनी मान्य केलं पाहिजे. आपण एखाद्या संस्थेचा घटक असो तर आपलं अस्तित्व देखील लोकांनी चांगल्या पद्धतीने स्वीकारलं असते, हे गरजेचं असणार आहे. त्यानंतर बघा काय, प्रतिष्ठा किंवा सामाजिक दर्जा. समाजातले आपलं स्थान किंवा दर्जा याच्याविषयी व्यक्ती फार जागरूक असते. आपलं कॅरेक्टर जपते, आपली प्रतिमा जपते, आपलं घरदार, बँक बॅलन्स, टी व्ही, गाडी, ह्या सगळ्या निकषावरून प्रतिष्ठा तर मोजली जातेच. त्यानंतर आपण एखादं चांगलं काम केलं तर पेपरमध्ये आपला फोटो आला पाहिजे, आपल्याला वेगवेगळ्या वाहिन्यांच्या माध्यमातून आपल्याला फोनमध्ये पाहिलं पाहिजे, टी व्हीवर पाहिलं पाहिजे, अशी पण अनेकांची इच्छा असते. त्यानंतर आपल्याला वेगवेगळे पुरस्कार मिळाले पाहिजेत, अशी पण अनेकांची इच्छा असते. यानुसार काय होतं, सामाजिक किंवा प्रतिष्ठा किंवा दर्जा आपण तिथे म्हणू शकतो. त्यानंतर आहे विजिगीची प्रेरणा, अचिव्हमेंट मोटिवेशन याला म्हणतो आपण. याच्यामध्ये काय सांगितले, मॅक्लीलँड व ॲटकिन्सन यांनी काय सांगितलेलं आहे, विजिगीशन याचा अर्थ काय, स्वतःच्या ज्या काही क्षमता आहेत त्याच क्षमतांना आपण आव्हान द्यायचं आहे, इतरांनी देण्यापेक्षा आपणच द्यायचं आहे. विजिगीशन म्हणजे एकदम मला विजयच हासिल करायचा आहे, अशा पद्धतीने प्रेरणा असते. मग याच्यामध्ये
रिस्क घेतात लोक, रिस्की फॅक्टर जास्त असतो याच्यामध्ये. वाटेल तो धोका पत्करून काय करतात लोक, काहीतरी वेगळंच तयार करण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या समस्या स्वतःच मात करतात आणि अनेक कामं ओढण्याची शक्ती यांच्यामध्ये असते. याला म्हणतात विजिगीषू प्रेरणा. आणि याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आपल्या समोरची परिस्थिती काय आहे, वातावरण कसं आहे, याच्यातून आपल्याला विजय मिळवण्याची प्रेरणा ही निर्माण होत असते. 5वा आहे अबोध प्रेरणा. आता प्रत्येक वर्तनामागे काहीतरी गरजेची प्रेरक शक्ती असते. काही वेळेस काय होतं, विशिष्ट वर्तनामागील कारण काय व्यक्तीला सांगता येत नाही, कारण ते कारण जे आहे ते व्यक्तीच्या कुठंतरी आत खोलवर मनामध्ये दडपलेलं असतं. याला म्हणतात अबोध प्रेरणा. म्हणजे मनात दडपल्या गेलेल्या इच्छा भावना आहेत ना, याचा मानवी वर्तनावर परिणाम होतो, त्यानुसार ती व्यक्ती काहीतरी क्रिया ही करत असते. याला म्हणतात अबोध प्रेरणा. आता बघा पुढचा मुद्दा आहे की मॉस्लो जे आहे ते मॉस्लो यांनी, अब्राहम मॉस्लो आपण त्यांना म्हणतो, त्यांनी प्रेरणांची चढती श्रेणी, म्हणजे पहिली कोणती गरज किंवा प्रेरणा पूर्ण झाली पाहिजे, त्यानंतर कोणती अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये अब्राहम मॉस्लोनी पहिली जी गरज सांगितलेली ती आहे शारीरिक गरज. इथं शारीरिक गरजामध्ये पहिली बेसिक काय आपलं अन्न वस्त्र निवारा, अन्न पाणी हालचाल झोप पाहिजे. हे भागलं तरच आपण पुढच्या गरजेवर जाऊ शकतो. पहिलं आपल्या पोटाला पोटभर अन्न पाहिजे, पाणी पाहिजे, पहिलं झोप झाली पाहिजे, ही गरज आहे आपली. त्यानंतर आपली सुरक्षितता, सिक्युरिटी. या म्हणजे याच्यानंतर काय शारीरिक गरजानंतर कोणती गरज आहे ती आहे सेफ्टी नीड. म्हणजे आपण ज्या घरात राहतो त्या घराला सिक्युरिटी पाहिजे ना, तिथं चोरी झाली किंवा कोणी काही तिथं आपल्यावर हल्ला केला तर ते सुरक्षितता आपल्याला आवश्यक आहे. मग या सुरक्षिततेमध्ये काय असतं, इतरांपासून शारीरिक त्रास किंवा दुखापतीपासून संरक्षण मिळवण्याची, बाहेरच्या धोक्यापासून स्वतःचा बचाव करण्याची प्रेरणा असते, ती गरज असते. तिसरं आहे प्रेम आणि आपुलकी. पुन्हा तेच आहे, याच्यामध्ये आपलं प्रेम, इतरांनी आपल्यावर प्रेम करावं, आपली दखल घ्यावी, आपली मान्यता घ्यावी, ही तिसरी गरज आहे. त्यानंतर आत्मसन्मान. म्हणजे आत्मसन्मानमध्ये कोणती, आता विजिगीषू प्रेरणा दाखवली मी तुम्हाला, सांगितली मग अशी विजिगीषू प्रेरणा, हे मला झालंच पाहिजे. हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं नसतं, पण काही वाटतं की मला हे गोष्ट मिळालीच पाहिजे. ही आत्मसन्मानाची गरज आहे, ही अत्यंत वरची गरज आहे. त्याच्यानंतर आत्मप्रचिती, सेल्फ ॲक्च्युलायझेशनमध्ये, याच्यामध्ये स्वतःच्या जे काही सुप्त क्षमता आहेत त्यांचा विकास व्यक्ती साधतेच. हे आत्मप्रचितीच्या याच्यावर खूप कमी लोक जातात बरं का.